स्विच अशा प्रकारे आहे की ॲरो हा डाऊनवर्ड आहे आणि ॲरो हा डाऊनवर्ड असल्यामुळे आपल्याला काय समजते आहे की बिफोर स्विचिंगला हा स्विच ओपन असणार आहे आणि आफ्टर स्विचिंगला हा स्विच काय असणार आहे, सडनली अप्लाइड होणार आहे. म्हणजेच काय, हा स्विच सडनली क्लोज झाल्यामुळे हा जो व्होल्टेज सोर्स आहे ओके तो आर एल आणि सीच्या अक्रॉसमध्ये अप्लाय झालेला आपल्याला बघायला मिळेल. तर अशा केसमध्ये जो ट्रान्झिएंट इथे आपल्याला बघायला मिळतो तो इथे आपण बघूया. ओके, तर इथे स्टेप बाय स्टेप इथे ॲरो जो इंडिकेट केलेला आहे इट इज नथिंग बट इट्स अ स्टेप नंबर फर्स्ट. तर ॲज युजल आपण जनरल इक्वेशन्स इथे सॉल्व करणार आहोत. जनरल इक्वेशन्स हे नेहमी टी ग्रेटर दॅन झिरोसाठीच फाइंड आउट करायचं असतं. सो टी ग्रेटर दॅन झिरोसाठी स्विच हा क्लोज झालेला असणार आहे, कारण की स्विचिंग जे ॲक्शन्स होत आहे ते टी इज इक्वल टू झिरोला होते. ओके, म्हणून टी ग्रेटर दॅन झिरोला काय झालेलं असेल तर स्विचिंग ॲक्शन कंप्लीट झालेली आहे. स्विचिंग ॲक्शन कंप्लीट झाली म्हणजे जस्ट आफ्टर द स्विचिंग. सो जस्ट आफ्टर द स्विचिंगला स्विच हा क्लोज असणार आहे आणि व्होल्टेज सोर्स हा आर एल सीच्या अक्रॉसमध्ये अप्लाय झालेला असणार आहे. ओके, तर KVL आपण इथे अप्लाय करतो आहे, करंट फाइंड आउट करायचं आहे म्हणून KVL अप्लाय करतो आहे. तर इथे आर आय म्हणजेच व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टर आहे, एल डी आय बाय डी टी म्हणजेच व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर आहे, 1/C इंटिग्रेशन्स ऑफ आय डी टी म्हणजेच व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर आपल्याला बघायला मिळतो आणि हा तो टोटल व्होल्टेज आपल्याला इथे बघायला मिळतो जो की या तिन्ही पॅसिव्ह कंपोनंटच्या अक्रॉसमध्ये कनेक्टेड आहे. ओके, बट आता हे जे आपल्याला इक्वेशन इथे मिळालं इथे डी डी टी म्हणजेच डिफरन्शिएशन्स आपल्याला बघायला मिळतोय, बट इंटिग्रेशनसुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतं. त्यामुळे आपल्याला सेकंड स्टेप इथे सॉल्व करावी लागतं, म्हणजेच पुन्हा याला डिफरन्शिएट करावं लागतं. मग आपण याचं पुन्हा डिफरन्शिएशन घेतलं तर आर हा कॉन्स्टंट आहे म्हणून डेरिवेशनच्या बाहेर काढलेला आहे आणि करंटचा इथे काय घेतलेला आहे, डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे विथ रिस्पेक्ट टू द टाईम. ओके, एल ॲज इट इज कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर काढलेला आहे. ओके, सो इथे डी आय बाय डी टीचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा घेतल्यामुळे d² आय डी टी स्क्वेअर आपल्याला बघायला मिळतं आहे. ओके, 1/C कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेशनच्या बाहेर येणार, इंटिग्रेशन डेरिव्हेशन कॅन्सल आउट होऊन फक्त इथे आपल्याला काय मिळणार, करंट मिळणार, इज इक्वल टू डेरिव्हेशन्स ऑफ व्ही. तर व्ही एक कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे, 50 व्होल्ट 100 व्होल्ट वगैरे अशा प्रकारे, त्यामुळे ऑब्वियसली त्याचा डेरिव्हेटिव्ह हा 0 असणार आहे. त्यानंतर आपण थर्ड स्टेपला डिवाइड बाय एल करणार आहोत. तर नेहमी आपल्याला बघायला मिळतं की आपण डिवाइड बाय एल का करतो आहे, तर आपल्याला डिफरन्शिएशनचं ऑर्डर आपल्याला फाइंड आउट करायचं असतं आणि ऑर्डर फाइंड आउट करण्यासाठी डिफरन्शिएशन हा एकटा असला पाहिजे. बट इथे तुम्हाला काय दिसतंय, तर इथे डिफरन्शिएशनला एल हा कनेक्ट दिसतोय आपल्याला, त्यामुळे आपण एलनी डिवाइड करणार जेणेकरून तो व्हॅनिश होणार. मग एलनी डिवाइड केल्यानंतर आपल्याला एक्सप्रेशन्स आर बाय एल डी आय बाय डी टी अशा प्रकारे मिळतं. एल बाय एल म्हणजेच अशा प्रकारे हा कॅन्सल आउट होऊन आपल्याला गायब झालेला मिळणार आणि फक्त d² आय डी टी स्क्वेअर आपल्याला इथे बघायला मिळणार. तसंच इथे 1/LC आय इज इक्वल्स टू द 0 आपल्याला बघायला मिळेल. तर याला थोडं रिअरेंज केलेलं आहे, म्हणजे ही टर्म्स मी अगोदर घेतलेली आहे. ओके, आर बाय एलची टर्म्स जी आहे ती सेकंडरीला घेतलेली आहे, सेकंड टर्म्स घेतलेली आहे. ओके, 1/LC आय इज इक्वल्स टू द 0 फक्त रिअरेंजमेंट केली. मग आता हे जे राऊंड इथे केलेलं आहे, हा राऊंड केलेली ही जी टर्म्स आहे या टर्म्समध्ये आपल्याला काय दिसते, तर इथे या टर्म्समध्ये आपल्याला दिसते की हायेस्ट डेरिव्हेटिव्ह जो आहे त्याचा पॉवर हा 2 आहे आणि त्यामुळेच हे सेकंड ऑर्डर होमोजेनियस का, कारण की इज इक्वल टू 0 आलेलं आहे. इज इक्वल टू समथिंग व्हॅल्यू आली असती तर नॉन होमोजेनियस आपण म्हटलं असतं, पण इथे इज इक्वल टू 0 आलेलं आहे. ओके, राईट हँड साईडला 0 आलेलं आहे म्हणून त्याला होमोजेनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स असं आपण इंडिकेट करणार. ओके, मग ॲज युजल पुन्हा डी टी भरपूर वेळेस लिहावं लागतं आहे म्हणून डी टी इज इक्वल टू आपण काय करणार आहे, कॅपिटल डी इथे पुट डाऊन करतोय. तर ही एक्सप्रेशन आपल्याला कसं मिळते, सो कॅपिटल डीचा स्क्वेअर इंटू आय आर बाय एल कॅपिटल डी आहे. ओके, प्लस 1/LC आय इज इक्वल्स टू द 0. ओके, मग इथे आय जर कॉमन काढला आणि तो राईट हँड साईडला 0 सोबत जर इक्वेट केला तर तो आय हा 0 होऊन जाणार, म्हणजेच आय इथून आपण मॅनेज केलेला आहे. ओके, आणि ही टर्म्स आपल्याला इथे काय मिळते आहे, सो इट्स अ d² आर बाय एल डी. ओके, 1/LC इज इक्वल्स टू द 0. मग ही टर्म्स आपण
क्वाड्रॅटिक इक्वेशन सोबत जर आपण इक्वेट केली तर आपल्याला काय मिळते ax². तर a ची व्हॅल्यू आपल्याला इथे काय मिळणार, तर a ची व्हॅल्यू 1 मिळेल, प्लस bx, तर b ची व्हॅल्यू आपल्याला r/l अशी मिळणार आहे, प्लस c. ओके, सो 1/LC ही आपल्याला c च्या व्हॅल्यूज मिळतात. तर इथे आपण a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू ह्या तिन्ही व्हॅल्यूज इथे नोट डाऊन केलेल्या आहेत. तर यांचं आपल्याला रूट्स फाइंड आउट करावे लागतात आणि मग इथे आपण रूट्स फाइंड आउट करतो नेक्स्ट स्टेपला. तर इथे D1 आणि D2 अशा प्रकारचे दोन रूट्स आपण फाइंड आउट करतो. त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे -b प्लस मायनस √(b²-4ac). तर इथे हे √(b²-4ac) हे टर्म्स खूप महत्त्वाची असणार आहे, कारण की त्यावरूनच आपण नेचर ऑफ रूट्स इथे फाइंड आउट करणार आहोत. मग बघा, प्रिव्हियस RLCच्या डेरिव्हेशन्स वेन एव्हर द सोर्स इज सडनली रिमूव्ह, म्हणजे जेव्हा सोर्स हा सडनली रिमूव्ह होत होता, ते डेरिव्हेशन जेव्हा आपण RLCचं बघितलं तर तेव्हा आपल्याला हे नेचर्स ऑफ रूट्स बघण्याची काही गरज नव्हती. बट वेन एव्हर द सप्लाय इज सडनली अप्लाइड, सप्लाय हा सडनली जर कनेक्ट केला तर RLCमध्ये आपल्याला तिथे नेचर ऑफ रूट्स अगोदर फाइंड आउट करावे लागतं आणि त्या रूट्सवरून, नेचर ऑफ रूट्सवरून आपल्याला जनरल सोल्युशन इथे बघावं लागतं. ओके, की आपल्याला कोणत्या सोल्युशन्स इथे द्यावं लागेल. त्यामुळे आज आपण 3 न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहोत या 3 वेगवेगळ्या जनरल सोल्युशनसाठी. का बरं, तर इथे बघा नेचर ऑफ रूट्स कसे कसे असणार आहेत. तर D1 आणि D2 ची व्हॅल्यू वरून तर नाही, पण b²-4ac ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आणि ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर त्याला आपण म्हणणार रियल अँड डिस्टिंक्ट नेचर ऑफ रूट्स. रियल आणि डिस्टिंक्ट, ओके, म्हणजे पॉझिटिव्ह. तर त्यासाठी आपल्याला I ऑफ टी म्हणजेच जनरल सोल्युशन्स हा कसा फाइंड आउट करायचा आहे, तर I ऑफ टी इज इक्वल्स टू द k1e⁻d1t, ओके, प्लस k2e⁻d2t. तर अशा प्रकारे आपल्याला इथे हे जे जनरल सोल्युशन्स आहे हे आपण ऑलरेडी यूज केलेलं आहे. ऑलरेडी असे या प्रकारचे न्यूमरिकल्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, बट b²-4ac ही जी व्हॅल्यू सॉल्व्ह केली आणि ही व्हॅल्यू जर तुम्हाला निगेटिव्ह मिळाली, म्हणजेच काय मिळणार, मायनस वगैरे व्हॅल्यू जर तुम्हाला मिळाली तर त्याला आपण काय म्हणणार, इट्स अ लेस दॅन 0. मग जर ही लेस दॅन जर 0 असेल तर त्या केसमध्ये आपल्याला I ऑफ टी हा कसा फाइंड आउट करता येईल, तर k1 * e⁻−αt cos ωt प्लस k2 e⁻−αt sin ωt. तर अशा प्रकारे आपल्याला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटची जर व्हॅल्यू मिळाली तर ते अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणजेच काय, तर ज्या व्हॅल्यूजमध्ये तुम्हाला चे टर्म्स दिसतील. ओके, तर ॲक्च्युली इथे आपण ही टर्म्स कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहेत, तर लक्षात घ्या, ही टर्म्स असणार आहे, इट्स अ -α प्लस मायनस j ओमेगा. ओके, तर अशा टर्म्स अशा फॉर्ममध्ये जे असणार आहे तर त्याला आपण कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट या टर्म्सनी आपण इंडिकेट करत असतो. तर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट जर असेल तर आपल्याला I ऑफ टी सॉल्व्ह करण्यासाठी अशा प्रकारे तिथे यूज करावं लागणार. ओके, तसंच रियल आणि इक्वल ही जे थर्ड नेचर ऑफ रूट्स आहे हा जर आपल्याला फाइंड आउट झाला, म्हणजेच काय, तर हा केव्हा कसं, हा नेचर केव्हा येणार, तर b²-4ac इज इक्वल टू जर 0 जर येत असेल तर समजून जायचं इट्स अ रियल ऑर इक्वल. तर अशा केसमध्ये आपल्याला I ऑफ टी सॉल्व्ह करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करावा लागेल, ज्याचं नाव आहे I ऑफ टी इज इक्वल टू k1 e⁻d1t प्लस k2 * t e⁻d1t. ओके, सेम थिंग्स या दोघांमधून जर k1 प्लस k2t जर आपण कॉमन काढला तर तुम्हाला इथे ब्रॅकेटमध्ये दिसते, तर हा ब्रॅकेट तुम्हाला दिसतोय कॉमन काढलेला, तर e⁻d1t हा कॉमन आहे. ओके, तर इथे लक्षात घ्यायचं, तर हा जो तुम्हाला पॉवर इथे दिसतोय हा d1tचा आहे. ओके, तर तो आपण तिथे कॉमन काढलेला आहे आणि मग अशा प्रकारे हा RLC इथे आपल्याला सॉल्व्ह करता येईल. मग याच्यानंतरचं जे काही एक्सप्रेशन्स आपल्याला मिळणार आहेत ते ॲक्च्युली इथे डेरिव्हेशन्समध्ये आपल्याला लिहिण्याची गरज नाही आणि फक्त इथे आपल्याला लास्ट स्टेपला इथे सांगायचं आहे की अशा प्रकारे तुम्ही जनरल सोल्युशन्स या टेबल्सवरून घेणार आहात
आणि अकॉर्डिंगली प्रत्येक जनरल सोल्युशन्समध्ये एक कॉन्स्टंट के आपल्याला बघायला मिळतो आणि तो कॉन्स्टंट के हा इनिशियल कंडिशन्सवरून आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. तर केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि ती व्हॅल्यू आय ऑफ टीच्या सोल्युशन्समध्ये पुट डाऊन करायची आणि तेच तुमचं काय असणार आहे, फायनलाइज सोल्युशन्स असणार आहे. ओके, सो इथे आपल्याला हे फायनलाइज सोल्युशन्स मिळणार आहे. तर हे कोणासाठी मिळणार आहे, फायनलाइज सोल्युशन्स फॉर RLC. ओके, सो एक्सप्रेशन्स इथे समजलेलं असेल. तर आपण याचं एक डायरेक्टली एक न्यूमरिकल्स इथे घेऊया. तर 3 न्यूमरिकल्स आपल्याला घ्यायचे आहेत 3 वेगवेगळ्या रूट्ससाठी. इथे ॲक्च्युली ओके, तर इथे सगळ्यात पहिले आपण क्रिटिकली डॅम्प आपलं याला या रूट्सला जे नाव असतात नावसुद्धा दिले जातात. ओके, रिअल अँड डिस्टिंक्ट जर असेल तर याला आपण ओव्हर डॅम्प असं म्हणतो. एखाद्या वेळेस एक्झाममध्ये सुद्धा विचारलं जातं. तर इथे बघा, हा रिअल अँड डिस्टिंक्ट जो आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, इट्स अ ओव्हर डॅम्प सर्किट. ब्रॅकेट म्हणून टाकूया. ओके, तसंच कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट जर आपल्याला मिळालं तर त्याला आपण काय म्हणतोय, अंडर डॅम्प सर्किट, त्याला ब्रॅकेट करूया. ओके, आणि रिअल अँड इक्वल जर सर्किट आपल्याला मिळालं किंवा नेचर ऑफ रूट जर आपल्याला मिळाले तर त्या सर्किटला आपण म्हणतो क्रिटिकली डॅम्प. सो हा डॅम्प म्हणजे काय असतं, तर हे तुम्हाला फायनल इयरला थर्ड इयरला जरी गेलं तुम्ही तर कंट्रोल सिस्टीममध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल. ओके, सो कंट्रोल सिस्टम्समध्ये डॅम्पिंग हा कन्सेप्ट तुम्हाला तिथे स्टडी करता येईल आणि त्यावेळेस तुम्हाला समजेल की हे रूट्स कशा प्रकारे इथे निघतात आणि हे रूट्स निघाल्यानंतर कशा प्रकारे तो कोणत्या डॅम्पच्या अंडर येतो आहे ते बघायचं आणि त्याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं. ओके, सो इथे आपण हे फर्स्ट न्यूमरिकल घेऊया ज्याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की डिटरमाइन द डॅम्पिंग नेचर, अँड ऑल्सो फाइंड, म्हणजे आपल्याला डॅम्पिंग नेचर सुद्धा सांगायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर ॲट टी इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह फाइंड आउट करायचं आहे, कॉमा डी आय ऑफ 0 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू डी टी फाइंड आउट करायचं आहे. ओके, ॲट गिवन इनिशियल कंडिशन्स. ओके, तर इथे त्यांनी आपल्याला या न्यूमरिकल्समध्येच फॉर गिवन इनिशियल कंडिशन्स आपल्याला दिलेले आहे, फॉर गिवन इनिशियल कंडिशन्स. तर न्यूमरिकल जास्त लांब होऊ नये, न्यूमरिकल जास्त किचकट होऊ नये, त्याच्यामुळे त्यांनीच आपल्याला न्यूमरिकल्समध्ये अशा प्रकारच्या इनिशियल कंडिशन्स हे आपल्याला दिलेले आहेत. सो IL 0 पॉझिटिव्ह म्हणजेच इंडक्टरमधला करंट बिफोर स्विचिंगला आणि इंडक्टरमधला करंट आफ्टर स्विचिंगला हा किती आहे, 0 एम्पियर आहे. तसंच त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर बिफोर स्विचिंगचा आणि व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर आफ्टर स्विचिंगचा. तर ही सुद्धा व्हॅल्यू आपल्याला त्यांनी 0 दिलेली आहे. आणि सर्किट त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की अशा प्रकारे R, त्यानंतर L आणि समोर कॅपॅसिटर. ओके, सो R, L आणि C अशा प्रकारे कनेक्टेड आहे. इथे स्विच सुद्धा आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. ओके, आणि अशा प्रकारे इथे प्लस मायनस 200 व्होल्टचा हा सप्लाय तिथे कनेक्टेड आहे. ओके, R ची व्हॅल्यू ही 200 ओहम आहे. तसंच इंडक्टरची व्हॅल्यू 0.1 हेनरी आहे. ओके, आणि हा 10 मायक्रोफॅरेडचा
कॅपॅसिटरचं आहे. ओके, सो अशा प्रकारे हे सर्किट्स आपल्याला लिहिण्यात आलेलं आहे आणि ह्याचं आपल्याला काय करायचं आहे तर VL di/dt आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तसंच करंटसुद्धा फाइंड आउट करायचं आहे. आपण सोल्युशनला जाऊया. सोल्युशनमध्ये आपण इथे जनरल इक्वेशन्स अप्लाय करूया. सो जनरल इक्वेशन ही आपली फर्स्ट स्टेप्स आहे. जनरल इक्वेशन्स हे नेहमी कशासाठी असतं, t ग्रेटर दॅन 0साठी असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जनरल इक्वेशन्स आपलं काय येणार आहे, सो करंट इंटू रेजिस्टन्स, दॅट इज द व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर प्लस व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर इज इक्वल्स टू द इज इक्वल्स टू द V. ओके, आता इथे करंट, ठीक आहे, करंट वगैरे आपण इथे पुट डाऊन करूच. ओके, तर इथे I ऑफ 0 पॉझिटिव्ह आपण पुट डाऊन करू. कोणत्या टाईमसाठी, ग्रेटर दॅन 0साठी. ओके, रेजिस्टरची व्हॅल्यू जी आहे ती 200 ओहम इतकी आहे. ओके, त्यानंतर व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर ॲट 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट प्लस व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर ॲट 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट इज इक्वल टू व्होल्टेज हे किती आहे तर 200 व्होल्ट. अशा प्रकारे हे राईट हँड साईडला व्होल्टेज लिहूया. ओके, मग इथे ह्या जर व्हॅल्यूज जर आपण बघितल्या तर I ऑफ 0ची व्हॅल्यूज जर 0 आहे तर 0 इंटू 200 किती होणार, 0 होणार. ओके, तसंच व्होल्टेज अक्रॉस L ॲट 0 पॉझिटिव्ह. ओके, प्लस व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर ॲट 0 पॉझिटिव्ह. तर हे आपल्याला गिवन दिलेलं आहे की ते ऑलरेडी 0च आहे. E इज इक्वल्स टू द किती सांगितलेलं आहे, इज इक्वल्स टू द 200 व्होल्ट. ओके, म्हणजेच आपण इथे सांगू शकतो आपला जो फर्स्ट पॅरामीटर्स आहे तो इथे इझिली फाइंड आउट होतो, दॅट इज VL ॲट 0 पॉझिटिव्ह. म्हणजेच इंडक्टरमधला हा व्होल्टेज आहे जो आपल्याला 200 व्होल्ट इकडे अशा प्रकारे मिळतो आहे. तर याला आपण बॉक्स करून घेऊया कारण की आपल्याला समोर कुठेतरी लागणार आहे. ओके, तसंच आपल्याला di/dt सुद्धा फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, म्हणजे करंट विथ रिस्पेक्ट टू द टाइम dt. ओके, ॲट पॉझिटिव्ह इन्स्टंटला, 0 पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन टाइम इन्स्टंटला, t ग्रेटर दॅन 0 इन्स्टंटला. तर मग आपण सेकंड स्टेपला जाणार आहोत, द व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर. तर शॉर्टमध्ये लिहितोय द VTG, इट्स अ व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर ॲट t इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट. ओके, सो व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर ॲट 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट हे किती असणार तर L di/dt इतकी असणार आहे, हे आपल्याला माहीत आहे. ओके, जर हा जर टाईम t 0 पॉझिटिव्ह इतका आहे, टाईम t ची व्हॅल्यू 0 पॉझिटिव्ह इतकी आहे, तर इकडे सुद्धा t ची व्हॅल्यू किती असणार, 0 पॉझिटिव्ह असणार. ओके, आणि आत्ताच आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये बघितलेलं आहे की व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर ॲट 0 पॉझिटिव्ह हा किती आहे तर हा आहे 200 व्होल्ट. आणि इंडक्टर आपल्याला किती दिलेला आहे तर इंडक्टर आपल्याला दिलेला आहे 0.1 हेनरीचा इंटू di/dt ॲट 0 पॉझिटिव्ह. मग या 0.1ला इकडे पाठवा, म्हणजेच हा 200 डिवायडेड बाय 0.1 अशा प्रकारे होत इथे आपल्याला सेकंड पॅरामीटर्स सुद्धा आपल्याला काय होते फाइंड आउट होते. ओके, सो 200 डिवायडेड बाय 0.1 जर तुम्ही केलं तर नियर अबाउट हे 2000 अशा प्रकारे इथे आपल्याला आन्सर मिळते. म्हणून इथे आपण म्हणूया इट्स अ डेरिव्हेटिव्ह ऑफ करंट ॲट 0 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द टाइम इज 2000 एम्पियर पर सेकंड. ओके, आणि याला सुद्धा आपण बॉक्स करून घेऊया. ओके, याला तुम्हाला इक्वेशन्स नंबर्स वगैरे द्यायचे असेल तर इक्वेशन नंबर्स देऊ शकतो. ओके, जे इक्वेशन चालू असतील 1 2 3 वगैरे. त्यानंतर आपल्याला जो फायनलाइज करंट इथे फाइंड आउट करायचा आहे, I ऑफ टी जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, तर त्या I ऑफ टीसाठी आपल्याला पुन्हा इथे जनरल इक्वेशन्स घ्यावं लागेल किंवा जनरल इक्वेशन्स आपण पुन्हा दुसऱ्या मोडमध्ये घेऊ. ओके, तर इथे आपण लिहूया फॉर I ऑफ टी, फॉर I ऑफ टी. तर इथे आपण आपली पहिली स्टेप्स घेऊया, दॅट इज नथिंग बट द जनरल इक्वेशन्स फॉर टाइम t ग्रेटर दॅन 0साठी. मग इथे
म्हणजेच आपल्याला इथे KVL अप्लाय करायचं आहे आणि KVL अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे तर इट्स व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स प्लस व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर प्लस व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर इज इक्वल्स टू द V अशा प्रकारे मिळणार आहे. व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स म्हणजेच काय इट्स अ करंट इंटू R. ओके. व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर इज नथिंग बट इट्स अ L di/dt plus voltage across capacitor means 1/C integrations of I with respect to the time t is equals to the आणि इकडे काय असणार आहे V ॲज इट इज टोटल व्होल्टेज V. ओके. मग आता इथे या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला माहीत आहे आणि या व्हॅल्यूज जर आपण इथे पुट डाऊन केल्यात तर हे एक्सप्रेशन्स काही आपल्याला अशा प्रकारे मिळणार. इट्स अ 2000चा ओहमचा रेजिस्टन्स आहे इंटू I प्लस इंडक्टर हा 0.1चा आहे त्याला आपण di/dt अशा प्रकारे इथे लिहू शकतो. ओके. प्लस 1/C ची व्हॅल्यू ही इथे 10 मायक्रोफॅरेड घेतलेली आहे. सो 10 इंटू 10 रेज टू दी पॉवर -6 मायक्रोफॅरेड इंटिग्रेशन्स ऑफ I dt इज इक्वल्स टू द व्होल्टेज किती आहे सो 200 व्होल्ट अशा प्रकारे. मग आपल्याला इथे सेकंड स्टेप आपल्याला सांगितलेली होती की डिफरन्शिएट पुन्हा करावं लागतं कारण की इथे इंटिग्रेशन्स आणि डेरिव्हेटिव्ह आपल्याला दोन्ही दिसत आहेत. त्यामुळे आपल्याला इथे डेरिव्हेशन्समध्ये सांगितल्यानुसार आपण डिफरन्शिएट अबाव इक्वेशन्स पुन्हा करतो. सांगा मग डिफरन्शिएट जर केलं तर हा 200 जो आहे तो कॉन्स्टंट आहे बाहेर निघून जाणार. ओके. आणि इथे करंटचं काय होणार डिफरन्शिएशन्स होणार. ओके. तसंच इथे 0.1 हा कॉन्स्टंट आहे बाहेर निघून जाणार आणि di/dtचं डबल डेरिव्हेटिव्ह घेतल्यामुळे d²I/dt² आपल्याला इथे मिळणार. तसंच 1/10 मायक्रोफॅरेड 10 इंटू 10 रेज टू दी पॉवर -6 मायक्रोफॅरेड इंटिग्रेशन्स डेरिव्हेशन्स कॅन्सल आउट होऊन इथे फक्त करंट हा राहणार आणि 200चा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो 0 आपल्याला मिळणार आहे हे लक्षात घ्यायचं. आणि मग आपल्याला सांगितलेल्या स्टेप्सनुसार आपण याला रिअरेंज करून घेऊ शकतो आणि d/dt इज इक्वल टू कॅपिटल D इथे आपण पुट डाऊन करणार आहोत. ओके. सो आता इथे आपल्याला रूट्स वगैरे मिळणार आणि रूट्स आपण सॉल्व करून त्याला सॉल्व करू शकतो. सो इट्स 200 कॅपिटल D आहे प्लस 0.1 कॅपिटल d²I प्लस आपण या टर्म्सला असं लिहू शकतो का बघा 10 इंटू 10 रेज टू दी पॉवर +6 न्यूमरेटर डिनॉमिनेटरला न्यूमरेटरमध्ये जर आणलं तर त्याचं पॉवरची जी साईन आहे ती आपण काय करू शकतो इथे चेंज करू शकतो. ओके. तर थोडे चेंजेस आपण इथे केलेले आहे. त्यानंतर आपल्याला बघा इथे हे डिफरन्शिएशन्स हायेस्ट पॉवर आपल्याला ओळखण्यासाठी काय करायचं असतं तर हा सेपरेट ठेवायचा असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला इथे डिवाइड/L आपल्याला करावं लागेल. म्हणून मग आपण इथे काय करणार डिवाइड/L ची स्टेप्स इथे करणार आणि त्यानंतर ऑर्डर फाइंड आउट करणार डिवाइड/L. ओके. जो किती आहे तर डिवाइड/L म्हणजेच जो की 0.1 आहे 0.1 हेनरी इतका आहे. ओके. सो 0.1 ने दोन्ही साईडला डिवाइड करा किती मिळणार बघा. सो इथे तर 200 डिवायडेड बाय 0.1 डी I हा आपण कॉमन काढून राईट हँड साईडला पाठवला तर तो डायरेक्ट व्हॅल्यू झाला. ती एक स्टेप आपण तिथे कमी करूया. सो 0.1 डिवायडेड बाय 0.1 आणि इथे काय येणार इट्स अ d². I हा कॉमनली काढून गायब केलेला आहे. ओके. तसंच इथे काय येणार सो इथे येणार 10 into 10 raised to the power 6 divided by 0.1. ओके. is equals to the 0. ओके. मग आता बघा हे कॅल्सीमध्ये सॉल्व करून बघा आणि तुम्हाला A B C च्या व्हॅल्यूज मिळतील.
ओके. तर इथे तर आपल्याला आता जो हायेस्ट पॉवर डेरिव्हेटिव्ह आहे तो आपल्याला इथे एक सिंगल झालेला मिळतोय. आणि याला जर थोडं रिअरेंज केलं, याला थोडं समोर घेतलं, तर हा किती मिळतो आपल्याला, डी स्क्वेअर असा मिळेल. डी स्क्वेअर प्लस 2000 डिवायडेड बाय 0.1, म्हणजेच हा 2000 डिवायडेड बाय 1 अशा प्रकारे मिळणार. ओके. प्लस इथे 10 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय 10, 10 कॅन्सल आउट होऊन हा किती मिळणार, तर सीची व्हॅल्यू ही आपल्याला फक्त आणि फक्त 10⁻⁶ इतकीच राहणार. 10 कॅन्सल आउट होऊन जाईल. ओके. म्हणजेच ही व्हॅल्यू आपण डायरेक्टली इथे लिहितोय 10⁻⁶ इज इक्वल्स टू द 0. मग इथे हायेस्ट पॉवर सांगूया, इथे पॉवर इज 2 and hence it is a second order homogeneous linear differential equations. आता सेकंड ऑर्डर होमोजेनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन जर असेल तर आपल्याला त्याचे रूट्स फाइंड आउट करावे लागतील. आणि त्याचे रूट्स आपल्याला इथे कसे फाइंड आउट करता येईल. सो रूट्स आर d1, d2. ओके. सो d1 d2 is equals to the minus b plus minus under root of b square minus 4ac upon 2a या फॉर्म्युल्याने आपण करणार आहोत. तर या इक्वेशन्सवरून आपल्याला a ची व्हॅल्यू ही 1 आहे हे एवढं समजते, b ची व्हॅल्यू ही 2000 आहे अशा प्रकारे आपल्याला मिळते. तसेच c ची व्हॅल्यू ही 10⁻⁶ इतकी झालेली आहे. ओके. सो इथे ए बी सीच्या व्हॅल्यूच्या अगोदर जर का तुम्ही बी स्क्वेअर मायनस 4ac, आता इथे आपल्याला चेकिंग करावं लागणार आहे. तर इथली ही जी स्टेप्स आहे ह्या स्टेप्समध्ये आपल्याला चेंजेस असणार आहे. ओके. म्हणजे इथे आपण काय म्हणणार आहोत, check the nature of roots. ओके. आणि हे कशावरून चेक करणार, फ्रॉम बी स्क्वेअर मायनस 4ac. मग बी स्क्वेअर मायनस 4ac आणि ते पण कशामध्ये आहे, अंडर रूटमध्ये. सो बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर बघितली तर ती निगेटिव्ह आपल्याला बघायला मिळतं. ओके. बी स्क्वेअर मायनस 4ac निगेटिव्ह व्हॅल्यू आपल्याला बघायला मिळतं. तर सॉल्व करून बघा किती येतं. बी स्क्वेअर मायनस 4ac रियल अँड इक्वल्स इज इक्वल टू 0 येतं आहे. ओके. तर कॅल्सीमध्ये तुम्ही हा जर सॉल्व करून बघितला बी स्क्वेअर मायनस 4ac तर हा इक्वल्स टू 0 येतोय. म्हणजेच काय, तर बीचा स्क्वेअर दॅट इज द 2000 स्क्वेअर मायनस 4, ए ची व्हॅल्यू 1 इंटू 10⁻⁶ इज इक्वल्स टू द 0. म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल्स टू द 0. आणि हा जर 0 जर येत असेल तर या रूट्सला आपण नाव का देणार, तर या रूट्सला आपण नाव देणार आहोत रियल अँड इक्वल. मग इथे आपण सांगू शकतो hence the roots are real and equal. ओके. अँड द नेचर, त्यांनी आपल्याला नेचर सुद्धा विचारलं होतं. सो रियल आणि इक्वलचं नेचर जे असणार आहे त्या नेचरला आपण काय नाव दिलेलं आहे बघा, क्रिटिकली डॅम्प. ओके. सो क्रिटिकली डॅम्प अशा प्रकारे त्याला आपण नाव दिलेलं आहे. ओके. सो हे नाव पण लक्षात ठेवावं लागतील. मग इथे आपण सांगू शकतो इट इज क्रिटिकली डॅम्प रूट्स. इट इज क्रिटिकली डॅम्प रूट्स. तर हे थोडं स्पष्टपणे लिहायचं आहे, चेकरला दिसलं पाहिजे असं, कारण की एक्झाम्पलमध्ये तसं विचारलेलं होतं. आणि जर क्रिटिकली डॅम्प असेल तर मग आपण सांगू शकतो की हॅन्स द जनरल सोल्युशन फॉर क्रिटिकली डॅम्प, जनरल सोल्युशन्स फॉर critically
डॅम काय होतं जनरल सोल्युशन्स, तर जनरल सोल्युशन्स होतं आय ऑफ टी इज इक्वल्स टू द क्रिटिकली डॅमसाठी होतं K1 प्लस K2T ब्रॅकेटमध्ये होता आणि e रेस टू दी पावर D1T अशा प्रकारे होता. ओके, त्यामुळे आपल्याला इथे ओके तर आपल्याला इथे D1ची व्हॅल्यू फक्त फाइंड आउट करावी लागणार आहे. तर D1ची व्हॅल्यू इथे आपण फाइंड आउट करून घेऊ. तर हा रूट्स जर तुम्ही सॉल्व केला तर हा रूट सॉल्व केल्यानंतर किती होणार आहे, इट्स -200 प्लस मायनस अंडर रूट ऑफ जे की असेल 2000 स्क्वेअर मायनस 4a इंटू सी अशा प्रकारे डिवायडेड बाय 2 आणि a ची व्हॅल्यू 0. सो अशा प्रकारे हा -200 प्लस मायनस ही व्हॅल्यू पूर्ण 0 होते आणि डिवायडेड बाय 2 आहे. त्यामुळेच इथे आपल्याला काय मिळते की D1ची जी व्हॅल्यू मिळते -200 डिवायडेड बाय 2 म्हणजेच D1ची व्हॅल्यू ही आपल्याला -1000 अशा प्रकारे इथे मिळते. हे एक लक्षात घ्यायचं. ओके, तर ही व्हॅल्यू फक्त कोणाची आहे, D1ची आहे. D2ची व्हॅल्यू किती होते, सो D2ची व्हॅल्यू ही डायरेक्टली 0 होते. ओके, त्याच्यामुळेच आपण त्याचं नेचरसुद्धा इथे फाइंड आउट केलेलं मिळतं. ओके, आता इथे ह्या व्हॅल्यूज फक्त पुट डाऊन करायच्या आहेत आणि इथे आय ऑफ टी ओके आय ऑफ टी इज इक्वल्स टू द आय ऑफ टी इज इक्वल टू काय मिळणार, इट्स अ K1 प्लस K2T and e raised to the power -1000 टाइम्स ऑफ टी. D1ची व्हॅल्यू फक्त प्लेस केली आहे. आता इथे K1 आणि K2च्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत, ज्याला आपण स्टेप्स म्हणतोय. ओके, टू डिटरमाइन्स किंवा टू फाइंड म्हणा, टू फाइंड K1 अँड K2 ओके युजिंग इनिशियल कंडिशन्स. तर इनिशियल कंडिशन्स आपल्याला इथे यूज करायचे आहे आणि इनिशियल कंडिशन्सनी आपल्याला K1 आणि K2च्या व्हॅल्यूज इथे फाइंड आउट करायचे. ओके, सो इनिशियल कंडिशन्स म्हणजे टी इज इक्वल टू 0 पुट करणार आहोत आपण इनडायरेक्टली आणि आय ऑफ 0 निगेटिव्ह किंवा आय ऑफ 0 पॉझिटिव्ह जरी आपण बघितलं तर ती व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे, तर ती अगोदरच आपल्याला न्यूमेरिकलमध्ये सांगितलेली आहे की ती व्हॅल्यू आपली 0च आहे. ओके, मग इथे जिथे जिथे तुम्हाला टाइम दिसते तिथे 0 पुट करा. सो आय ऑफ 0 इज इक्वल्स टू द K1 प्लस K2 इंटू टीची व्हॅल्यू 0 ब्रॅकेट क्लोज e रेस टू दी पॉवर -1000 बट टीची व्हॅल्यू पुन्हा 0. मग आय ऑफ 0ची व्हॅल्यू तर 0च आपल्याला मिळालेली आहे. ओके, K1 प्लस K2 सुद्धा 0 होते. ओके, आणि त्याला मल्टिप्लाइड असलेला ईचा पॉवर सुद्धा 0 होते. आता ईचा पॉवर जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू ही किती असतात, तर 1 असतं, हे आपल्याला माहीत आहे. सो 0 इज इक्वल टू K1 इंटू ओके, म्हणजेच आपल्याला इथे काय मिळते, तर इथे आपण सांगू शकतो की इथे आपल्याला K1ची व्हॅल्यू ही किती मिळालेली आहे, 0 मिळालेली आहे. सो K1 इज 0. आता K1 जर मिळालेलं आहे, आता आपल्याला फाइंड आउट करावं लागणार आहे K2. आता K2 साठी पुन्हा आपल्याला डिफरन्शिएशन्स करावं लागणार आहे आणि एकदा का K2 व्हॅल्यू फाइंड आउट झाली की इक्वेशन्स हे न्यूमेरिकल्स इथे डी एंड होते. ओके, सो K1ची व्हॅल्यू 0 झालेली आहे, त्यामुळे आपण K1ची व्हॅल्यू इथे 0 पुट करूया K1, बट K2ची व्हॅल्यू ही ॲज इट इज असणार आहे K2 टाइम्स ऑफ टी e रेस टू दी पॉवर -1000 टाइम्स ऑफ टी. ओके, मग आता इथे आय ऑफ टी मध्ये टीची व्हॅल्यू 0 पुट करून पण काही होणार नाही आहे, म्हणून इथे आपल्याला डिफरन्शिएट करायचं. जिथे आपल्याला काही समजणार नाही तिथे पुन्हा पुन्हा डिफरन्शिएट करत जायचं. ओके, सो याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट अगेन
ओके, असं म्हणूया. सो इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ आय ऑफ टी अशा प्रकारे मिळणार डी डी टी. आता मला सांगा इथे डी डी टी ऑफ झिरो तर आपण डायरेक्ट गायब करून टाकूया इथे के टू. सो इथे के टू सुद्धा हा कॉन्स्टंट आहे, म्हणून या के टूला सुद्धा इथे बाहेर काढून घेऊया. सो के टूला बाहेर काढलं, आतमध्ये कोण राहणार टी एन टू ई रेस टू दी पॉवर -1000 टाइम्स ऑफ टी. मग आता इथे आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढता येईल, तर त्यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे आणि मॅथमॅटिक्स आपलं स्ट्रॉंग असायला पाहिजे. ओके, सो इथे मी एक फॉर्म्युला लिहितो, बघा तुम्हाला आठवते का. डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू एक्सच्या ऐवजी विथ रिस्पेक्ट टू ऑफ टाईमच घेतो, यू इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. ओके, मग याचा आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर हा कसा असतो, यू सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द टाइम प्लस सेकंड टर्म्स डेरिव्हेशनच्या बाहेर फर्स्ट टर्मचा आपल्याला काय घ्यायचा असतो डेरिव्हेटिव्ह. ओके, यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. तर हाच फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. म्हणून हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे, पण हा इन द फॉर्म ऑफ टी. तर इथे यू म्हणजे कोण आहे, तर बघा ही टर्म्स आपली यू आपण कन्सिडर करूया आणि ई रेस टू दी पॉवर -1000 टी ही टर्म्स आपल्याला व्ही म्हणून आपल्याला कन्सिडर करता येईल. सो यू इंटू व्हीचं डेरिव्हेटिव्ह सॉल्व करा. तर बघा मी डायरेक्टली लिहितो, तुम्हाला समजते आहे का बघा. यू म्हणजेच टी ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. जो डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही जो असतो ई रेस टू दी पॉवर -1000, सो मायनस डेरिव्हेटिव्ह जो ईचा पॉवर जो असतो तो अशा प्रकारे इथे समोर येतो. ओके, -1000 टाइम्स ऑफ टी. ओके, टीने येणार फक्त कोण येणार -1000 इथे येणार. ओके, -1000 असं येणार इंटू ई रेस टू दी पॉवर -1000 टी अशा प्रकारे हा डेरिव्हेटिव्ह. ओके, यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्हीची टर्म्स ॲज इट इज ठेवणार, म्हणजे ई रेस टू दी पॉवर -1000 टी ॲज इट इज ठेवणार, बट डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ टी. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजेच हा 1 आपल्याला मिळणार. सो अशा प्रकारे हे आपण यू इंटू व्हीचं इथे डेरिव्हेटिव्ह सॉल्व केलं. आता यू इंटू व्हीचं डेरिव्हेटिव्ह सॉल्व केल्यानंतर इथे आपल्याला एक टर्म्स पुट करायची आहे, ज्याला आपण म्हणूया टी इज इक्वल टू 0. पुट टी इज इक्वल टू द 0 अँड डी आय 0 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू डी टी, जो की आपण अगोदरच फाइंड आउट केलेला आहे आणि तो आपल्याला किती मिळाला होता, तो आपल्याला मिळाला होता 2000 एम्पियर पर सेकंड्स. ओके, पहिल्या स्टेप्समध्ये आपल्याला ते मिळालेलं बघायला मिळतं. तर अशा प्रकारे या दोन व्हॅल्यूज आपल्याला पुट डाऊन करायच्या आहेत अबाव इक्वेशन्समध्ये. हा काय होतं डी आय ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू डी टी. मग या दोन टर्म्स इथे पुट डाऊन करूया आणि फायनलाइज आपल्याला इथे के टूची व्हॅल्यू मिळते. ओके, सो राईट हँड साईडला आपण पुट डाऊन केलं तर हा 2000 येतोय प्लस के टू ई रेस टू दी पॉवर 0 टीची व्हॅल्यू 0 केल्यानंतर हे पूर्ण टर्म 0 होऊन जातं, प्लस ईचा पॉवर 0 आणि टी इज इक्वल टू सुद्धा आपण 0 पुट डाऊन करतोय. म्हणजेच ॲक्च्युली इथे के टू इज इक्वल टू काहीच राहत नाही. ओके, म्हणजेच आपण डायरेक्टली काय म्हणू शकतो, के टू इज इक्वल्स टू द 2000 अशा प्रकारे आपल्याला. आणि मग पुट के वन अँड के टू पुट द व्हॅल्यूज ऑफ k1 is equal to 0 and k2 is equal to 2000. तर या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला कुठे पुट करायच्या होत्या, तर आय ऑफ टी मध्ये. ओके, इन आय ऑफ टी दॅट इज नथिंग बट इट्स अ जनरल, दॅट इज इन जनरल सोल्युशन, ज्याला आपण जनरल सोल्युशन म्हणतो. ओके, आणि तेच आपलं काय असणार आहे फायनलाइज आन्सर असणार. सो आय ऑफ टी इज इक्वल्स टू द in bracket k1 plus k2 times of t e raised to the power minus 1000 times of t.
ओके, मग इथे K1 ची व्हॅल्यू 0 पुट करा, K2 ची व्हॅल्यू 2000 पुट करा इंटू टी आणि e raised to the power -1000 टाइम्स ऑफ टी अशा प्रकारे. ओके, म्हणजेच आपल्याला फायनलाइज आन्सर इथे ब्रॅकेट म्हणजे बॉक्समध्ये लिहिता येईल. इट्स अ I ऑफ टी इज इट्स अ 2000 टी e raised to the power -1000 टी. ओके, सो हे आपल्याला आन्सर I ऑफ टी जो फाइंड आउट करायला सांगितला होता तो अशा प्रकारे इथे I ऑफ टी फाइंड आउट करतो. आणि याचं नेचर कोणतं होतं, त्यांनी नेचर आपल्याला विचारलेलं होतं. तर आपल्याला या न्यूमरिकल सॉल्व करता करता इथे मिळालं इट्स अ क्रिटिकली डॅम्प इन नेचर. ओके, सो अशा प्रकारे RLC जर असेल तर RLCचं जे सोल्युशन असणार आहे ते सोल्युशन्स प्रत्येक केसमध्ये काहीतरी वेगळं असणार आहे आणि ते B² -4AC व्हॅल्यूजवर डिपेंड असणार आहे. ओके, सो अशा प्रकारे हे आन्सर इथे आपल्याला मिळतं. तर हा आपला पहिला न्यूमरिकल्स होता. तसाच दुसरा न्यूमरिकल्स आपण अंडर डॅमचा घ्यायचा आहे, ज्याच्यात कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट हा येत असतो. ओके, अंडर डॅमचा घ्यायचा आहे की अगोदर कोणता घ्यायचा आहे? अंडर डॅमचं आपल्याला घेता येईल. ओके, क्रिटिकली डॅम ओव्हर डॅमचं तर आपल्याला बऱ्यापैकी सगळ्यांना येतोच आहे, पण ठीक आहे, ओव्हर डॅमचं पण आपण इथे घेऊन टाकू. ओव्हर डॅमसाठी आपण ओव्हर डॅमचा अगोदर घेऊन टाकू, कारण की मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ओव्हर डॅम तुम्हाला विचारण्यात येतं. इंकचा कलर आपण रेड करू लाईक दॅट. सो इट्स न्यूमरिकल नंबर सेकंड. ओके, या न्यूमरिकल्समध्ये आपल्याला सेम थिंग्स I ऑफ टी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता न्यूमरिकल्समध्ये मी टाईम न देता फक्त इथे डायरेक्टली लिहितो, फाइंड द I ऑफ टी अँड द नेचर ऑफ डॅम, नेचर ऑफ रूट्स म्हणा किंवा नेचर ऑफ डॅम्स, नेचर ऑफ रूट्स. ओके, आणि डायरेक्टली डायग्राम काढतो जो की अशा प्रकारे इथे पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह हा 10 व्होल्टचा सप्लाय कनेक्टेड आहे. अशा प्रकारे इथे स्विच आपल्याला दाखवलेला आहे ज्याचा ॲरो हा डाऊनवर्ड आहे आणि इथे R L आणि कपॅसिटर 0.5 फॅरेडचा. ओके, सो इट्स अ 0.5 फॅरेड कपॅसिटर. ओके, and it's a 2 Henry inductor and it's a 5 ohm resistance and the switch is closed at t is equal to t. the switch name is K. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला इथे या सर्किट म्हणून फ्लो होणारा हा जो I ऑफ टी आहे तो इथे आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर कोणताही वेळ न लावता आपण डायरेक्टली इथे स्टेप्स घेतो आहे आणि मी थोड्या स्टेप्स आता थोड्या स्किप करणार आहेत, त्यामुळे थोडं लक्ष द्यायचं आहे. जनरल इक्वेशन्स घेणार आहोत आपण टी ग्रेटर दॅन 0 टाईम इन्स्टंटसाठी, म्हणजेच आपण KVL अप्लाय करणार आहोत आणि KVL अप्लाय केल्यानंतर आपल्याला KVL हा अशा प्रकारे मिळणार. त्यामुळे फर्स्ट 2 चॅप्टर जे असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात. KVL KCL हा कसा अप्लाय करायचा असतो, करंट अँड व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर अँड व्होल्टेज हे आपल्याला इथे माहीत असायला पाहिजे. ओके, कारण की ते जर माहीत नसेल तर मग सुरुवातच जर आपल्याला येत नाही आहे, KVL KCLच जर आपल्याला येत नसेल तर मग हे न्यूमरिकल्स बाउन्सर होऊन जातात आणि त्यामुळे आपला नेटवर्क ॲनालिसिस नावाचा जो सब्जेक्ट आहे तो मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या लाईफमधला एक टफेस्ट और क्रिटिकल लेवलचा सब्जेक्ट आहे. ओके, त्यामुळेच आपण त्याला बऱ्यापैकी टाईम द्यायला पाहिजे. ओके, सो इथे डिफरन्शिएटिंग करतोय. डिफरन्शिएटिंग का बरं डिफरन्शिएट करतोय ते तुम्हाला माहीत असेल, कारण की इंटिग्रेशन आलेलं आहे. इंटिग्रेशन असतानाच आपल्याला ऑर्डर ओळखता येत नाही. ओके, सो डिफरन्शिएटिंग अगेन, डिफरन्शिएटिंग अबाउ, डिफरन्शिएट
केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मिळणार 5 di/dt प्लस 2 डबल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द dt स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ आय, इंटिग्रेशन डेरिव्हेशन कॅन्सल आउट होऊन आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ v हा 0 असणार आहे. ओके, 10 व्होल्टचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो किती असणार आहे, 0च असणार आहे, हे आपल्याला माहीत आहे. ओके, त्यानंतर आपण स्टेप घेणार आहोत डिवाइड बाय 2. डिवाइड बाय एल अगोदर म्हणूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, आणि इथे सांगताना म्हणूया डिवाइड बाय एल म्हणजेच इथे कोण 2 ओम 2 हेनरीचा हा ओम नाही हेनरी, एलचं युनिट असणार हेनरी. ओके, सो 5/2 प्लस 2/2 it's a double derivative with respect to the dt square. Okay, plus it's a 2/2 times of I is equal to 0. ओके, आणि मग आपल्याला इथे काय मिळते, इथे मिळते डी स्क्वेअर आय बाय डी टी स्क्वेअर प्लस 5/2 म्हणजेच 2.5 डी आय बाय डी टी प्लस आय इज इक्वल्स टू द 0. म्हणजे इथे मी डायरेक्टली असं लिहिलं तर तुम्हाला लक्षात येईल का बघा, डी स्क्वेअर प्लस 2.5 डी प्लस 1 इज इक्वल्स टू द 0 अँड हेन्स इथे फक्त लिहितोय दिस इज सेकंड ऑर्डर होमोजेनियस डिफरेंशियल इक्वेशन्स, होमोजेनियस लिनियर डिफरेंशियल इक्वेशन्स. ओके, मग इथे आपण रूट्स कसे फाइंड आउट करतो, d1 अँड d2 इज इक्वल्स टू द ए ची व्हॅल्यू बघा 1 आहे, बी ची व्हॅल्यू 2.5 आहे. तर डायरेक्टली आता मी इथे लिहितोय 1-2 स्टेप जे फॉर्म्युलेचे स्टेप पुन्हा आपण लिहितोय त्या थोड्या स्किप करतोय. ओके, अंडर रूट, तर इथे 2.5चा स्क्वेअर मायनस 4, ए ची व्हॅल्यू पण 1, बी आणि सी ची व्हॅल्यू सुद्धा 1. ओके, तर मला वाटतं हा न्यूमरिकल आपण याच्या अगोदर पण एक सॉल्व केलेला आहे, पण तो जस्ट सप्लाय रिमूव्हसाठी सॉल्व केलेला आहे, बट आपण ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आर एल सीच्या सेम व्हॅल्यूजनी सॉल्व केलेला आहे. ओके, तर इथे 1.5 डिवायडेड बाय 2 आणि इथे आपल्याला ज्या रूट्स मिळत आहेत त्या रूट्स आपल्याला चेकआउट करता येईल. मग आता इथे ह्याच्या 2 व्हॅल्यूज आपल्याला मिळणार आहे, -0.5 ओके कॉमा -2. तर व्हॅल्यूज आपल्याला काय मिळाले आहे, d1 ची व्हॅल्यू -0.5 आणि d2 ची व्हॅल्यू. ओके, मग इथे जर आपण रूट्स जर चेक केले तर काय ना, तर इथे आपण स्टेप लिहूया नेचर ऑफ रूट्स, जे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. नेचर ऑफ रूट्स जो कशावरून मिळणार आहे आपल्याला, बी स्क्वेअर मायनस 4ac वरून मिळणार आहे. ओके, बी ची व्हॅल्यू आहे 2.5चा स्क्वेअर मायनस 4 आणि ए ची व्हॅल्यू ही 1 आणि सी ची व्हॅल्यू सुद्धा 1. ओके, तर ॲक्च्युली याला जर सॉल्व करून तुम्ही जर बघितलं तर हा ओव्हरडॅम म्हणजेच रिअल आणि डिस्टिंक्ट व्हॅल्यू आपल्याला मिळतं. सो 2.5 स्क्वेअर मायनस 4 जर आपण केलं तर हा 2.25 असं ॲन्सर आपल्याला मिळतं. आणि मग मला सांगा, जर बी स्क्वेअर मायनस 4ac ॲन्सर 2.25 जर येत असेल तर ही व्हॅल्यू कोणती आहे, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. आणि ही व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आहे म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार, बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0. ओके, मग बी स्क्वेअर मायनस 4ac ची जर व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल, तर मग इथे आपण सांगू शकतो की hence it's real and distinct. It's a real and distinct. Okay, आणि मग खाली आपण सांगू शकतो की इट्स रूट्स, इट्स सोल्युशन म्हणूया आपण डायरेक्टली आता इथे. इट्स जनरल सोल्युशन्स, इट्स जनरल solution is
काय असणार जनरल सोल्युशन्स, तर आय ऑफ टी इज इक्वल टू K1 K2 वाला आपलं असणार आहे K1 e रेस टू दी पॉवर D1t, ओके, प्लस K2 e रेस टू दी पॉवर D2t, अशा प्रकारे असणार. ओके, मग इथे आता K1 आणि K2च्या व्हॅल्यूज आपल्याला पुट करायच्या, D1 आणि D2च्या व्हॅल्यूज तर आपल्याला ऑलरेडी मिळालेल्या आहे. म्हणजेच हे काय असणार, आय ऑफ टी इज इक्वल टू K1 ची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही ई रेस टू पॉवर, D1 ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला 0.5 मिळालेली आहे, सो -0.5 इंटू टी, ओके, प्लस K2 ची व्हॅल्यू माहीत नाही ई रेस टू दी पॉवर D2 आपल्याला -2 मिळालेला आहे, सो -2t. ओके, सो दिस इज द सोल्युशन. हेच आपलं ॲक्च्युली सोल्युशन आहे फॉर द जनरल इक्वेशन्स. बट इथे K1 आणि K2च्या व्हॅल्यूज फक्त माहीत नाही, म्हणून K1 आणि K2च्या व्हॅल्यू इथे पुट डाऊन करणे आणि फायनलाइज सोल्युशन फाइंड आउट करणे. मग इथे तुम्हाला काय सांगताय, सो स्टेप फाइंड द K1 and K2 value from initial condition. From initial कंडिशन्सला जर का तुम्ही करंट जरी फाइंड आउट करला तर एक तर एल ओपन सर्किट असेल, शॉर्ट सर्किट असेल, ओके, बिफोर अँड आफ्टर स्विचिंगसाठी, त्यामुळे 0 एम्पियरच करंट मिळणार आहेत. एक तर कपॅसिटर तरी ओपन असणार आहेत, त्यामुळे व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर बिफोर अँड आफ्टर स्विचिंगसाठी RLC सर्किटसाठी जास्त विचार करण्याची गरज नाही. डायरेक्टली आपल्याला 0 एम्पियर आणि 0 व्होल्ट अशा प्रकारे बिफोर स्विचिंगला मिळते. ओके, म्हणून मग आपलं जे जनरल इक्वेशन्स होतं दॅट इज द R इंटू आय. तर आपण पॉझिटिव्ह T ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय, 0 पॉझिटिव्हसाठी आपण इथे करंटच्या व्हॅल्यूज इथे पुट डाऊन करतोय. सो करंट L di बाय dt, ओके, प्लस व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर काय होतं 1/c इंटिग्रेशन ऑफ आय, परंतु आय कोणता, आय 0 पॉझिटिव्ह टाइम इन्स्टन्स, इज इक्वल्स टू द काय होतं V, इज इक्वल्स टू द V, जे आपलं जनरल इक्वेशन होतं तेच इथे मी पुन्हा लिहिलं आहे. सो R इज इक्वल टू 5 आहे, आय ऑफ 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट आपण लिहू शकतो, अँड 2 हा आपला 2 हेनरीचा इंडक्टर आहे, di बाय dt आपण इथे लिहूया, प्लस 1/c इंटिग्रेशन ऑफ IC म्हणजेच हा व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर ॲट 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट असं असणार आहे. आणि व्होल्टेज जो आहे तो आपल्याला 10 व्होल्टचा इथे सप्लाय व्होल्टेज आपल्याला बघायला मिळतं आहे. ओके, मग इथे आय ऑफ 0ची व्हॅल्यू 0 असल्यामुळे 5 इंटू 0 म्हणजेच हे 0 होणार आहे, प्लस 2 into derivative of I of 0 positive with respect to the dt. तसंच व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटरची व्हॅल्यू सुद्धा 0 होणार, इज इक्वल टू 10 होणार. या 2ला तुम्ही राईट हँड साईडला पाठवून द्या, म्हणजेच इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ आय ॲट 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटला विथ रिस्पेक्ट टू द टाईम हे किती म्हणणार 10 डिवायडेड बाय 2 म्हणजेच हा 5 एम्पियर पर सेकंड इतका मिळतो. ओके, मग आता इथे di by dt सुद्धा आपल्याला फाइंड आउट झालेला आहे. ओके, सो नाव पुट t इज इक्वल टू 0. ओके, t इज इक्वल टू 0 पुट करायचं आहे कोणत्या K1 K2 इन्स्टंटला, अँड I of 0 is also 0. हे कशामध्ये पुट डाऊन करायचं आहे, पुट इन इक्वेशन नंबर 2 मध्ये, ज्याला आपण काय म्हणतोय जनरल इक्वेशन, सोल्युशन ऑफ जनरल इक्वेशन्स. सो आय ऑफ टी तर व्हॅल्यू ॲज इज 0 असणार आहे. ओके, K1 e रेस टू दी पॉवर -0.5 इंटू 0 पुट करणार, प्लस K2 e रेस टू दी पॉवर -2 t ची व्हॅल्यू 0 पुट करणार, आणि आय ऑफ 0 ची व्हॅल्यू ही 0 आहे हे आपल्याला माहीत आहे. इथे K1 e रेस टू दी पॉवर 0, K2 e रेस टू दी पॉवर 0, आणि मग इथे आपल्याला K1 इज इक्वल टू -K2 ह्या व्हॅल्यूज आपल्याला इथे मिळतात. ओके, सो
सो K1 प्लस K2 म्हणजेच इथे आपण सांगू शकतो की K1 इज इक्वल टू मायनस K2. ओके, आता K1 आणि K2च्या व्हॅल्यूज फाइंड आउट इथे करता येईल किंवा इथे ऑर म्हणून आपल्याला दुसरं एक सांगता येईल की K2 ची व्हॅल्यू किती असणार आहे, इट्स अ मायनस टाइम्स ऑफ K1 इतकी असणार आहे. ओके, अशा प्रकारे. मग इथे इक्वेशन नंबर 1 जे होतं आपलं, ज्याला आपण सोल्युशन, हे जे इक्वेशन्स आपल्याला म्हणत आहे जनरल इक्वेशनचं सोल्युशन्स, ओके, त्यात K1 आणि K2 इक्वल्स आपल्याला मिळालेले आहेत. बट आपल्याला आय ऑफ टी फाइंड आउट करायचं आहे, त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, हे जे इक्वेशन्स आपलं होतं K1 आणि K2चं इक्वेशन्स -2t, तर याला आपल्याला अजून डिफरन्शिएट करावं लागणार आहे. सो याला आपण म्हणूया डिफरन्शिएट इक्वेशन नंबर 2. ओके, डिफरन्शिएट इक्वेशन नंबर 2. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ आय ऑफ टी, सो टी ॲट 0 इन्स्टंटला आपण इथे त्याला फाइंड आउट करणार आहोत. ओके, सो इथे K1 -0.5 हा खाली उतरलेला असणार आहे. ओके, आणि e रेस टू दी पॉवर -0.5t प्लस असा डेरिव्हेटिव्ह काढतोय मी, डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतोय. सो K2 इंटू -2 असणार आहे, e रेस टू दी पॉवर -2t, अशा प्रकारे हा डेरिव्हेटिव्ह असणार आहे. ओके, मग इथे K1 आणि K2च्या व्हॅल्यूज आपल्याला पुट डाऊन करता येईल आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ आय विथ रिस्पेक्ट टू dt, तर ही व्हॅल्यू आपल्याला 5 एम्पियर अगोदर सापडलेली आहे. ओके, ती व्हॅल्यू इथे पुट डाऊन करतोय, K1 इंटू -0.5, ई रेस टू दी पॉवर टी ची व्हॅल्यू 0 पुट केल्यानंतर तो 1 होऊन जाणार आहे. ओके, तसंच इथे K2 इंटू -2 आणि इथे सुद्धा टी ची पॉवर 0 पुट केल्यावर ते मायनस होणार आहे. ओके, सो 5 इज इक्वल टू 5 is equals to the -0.5 टाइम्स ऑफ K1. ओके, तसंच इथे -2 टाइम्स ऑफ K2, अशा प्रकारे व्हॅल्यू मिळणार. ओके, मग इथे आता ह्या स्टेप्स जे आहेत, बाकीच्या स्टेप्स तुम्हाला माहीत आहेत. पुटिंग द व्हॅल्यू K2 ची व्हॅल्यू किती पुट करणार, सो K2 इज इक्वल टू -K1. ओके, सो K2 इज इक्वल टू -K1 जर इथे पुट केली तर ही व्हॅल्यू तुम्हाला मिळणार 5 इज इक्वल टू 1.5 टाइम्स ऑफ K1, आणि म्हणूनच इथून आपल्याला K1 ची व्हॅल्यू मिळतं, इट्स 3.33. ओके, सिमिलरली आपल्याला एकदा का K1 ची व्हॅल्यू मिळाली की आपल्याला माहीत आहे, वी नो डॅट WKT, वी नो डॅट द K2 इज -K1, म्हणून आपण इथे सांगू शकतो की हेन्स K2 व्हॅल्यू इज -3.33. ओके, आता K1 आणि K2च्या व्हॅल्यू मिळाल्या म्हणजेच आपल्याला ॲन्सर मिळालेला आहे, फक्त आपल्याला ते पुन्हा लिहायचं आहे. ओके, म्हणून इथे आय ऑफ टी इज इक्वल्स टू द K1 ची व्हॅल्यू ही 3.33 ई रेस टू दी पॉवर -0.5 टाइम्स ऑफ टी, प्लस मायनस मायनस होणार आणि हे येणार 3.33 ई रेस टू दी पॉवर -2t. म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला इथे हा जो करंटचा जो आय ऑफ टी जो फाइंड आउट करायला सांगितला होता, RLC, ज्याला आपण ओव्हर डॅम्प नेचर म्हणतो, तर इथे सुद्धा आपण लिहूया इट्स ओव्हर डॅम्प इन नेचर. ओके, कारण की त्यांनी आपल्याला कोणत्या नेचरचं हे रूट्स आहेत ते सुद्धा आपल्याला विचारलेलं होतं. तर ओव्हर डॅम्प हे ऑलरेडी पण आपण सॉल्व्ह केलं होतं, इथे आपण पुन्हा एकदा सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, क्रिटिकली डॅम्प्स आपल्याकडून झालेलं आहे सॉल्व्ह करून. आता लास्ट जे न्यूमरिकल्स आहेत, ज्याला आपण अंडर डॅम्प असं म्हणतो, आणि अंडर डॅम्प सर्किटसाठी लास्ट न्यूमरिकल्स आपण इथे सॉल्व्ह करूया आणि मग आजचं लेक्चरचं ते एंड करूया. आणि आजच्या लेक्चरसोबतच आपलं हे थर्ड जे युनिट आहे ते सुद्धा इथे काय होते, डी एंड होते. ओके, सो ब्लॅक इंक आपण इथे घेऊया. त्यानंतर इथे थर्ड. ओके, यांना सांगायचं आहे की ऑब्टेन अ करंट आय ऑफ टी, ऑब्टेन अ करंट आय ऑफ टी for t greater than 0.
ओके, युझिंग टाईम डोमेन, युझिंग टाईम डोमेन. ओके, लक्षात घ्यायचं आहे. फोर्थ जी युनिट आहे ते लॅपलास डोमेन आहे आणि आपण थर्ड युनिट जी सगळं काही यूज करतोय, ओके, ते सगळं काही टाईम डोमेनमध्ये फाइंड आउट करतोय. सो ऑल्सो फाइंड द डॅम्पिंग नेचर, ऑल्सो फाइंड द नेचर ऑफ डॅम्पिंग ऑफ नेटवर्क. तर नेटवर्क आता शॉर्टमध्ये लिहितोय. ओके, सो अशा प्रकारे हे सर्किट आहे आणि या सर्किटमध्ये आपल्याला स्विच असा उलटा दाखवलेला आहे, पण सगळं काही गोष्टी सेम असणार आहे. स्विच उलटा जरी दाखवला तरी चालेल. ओके, रेजिस्टन्सची व्हॅल्यू आर इथे असणार आहेत, एल असणार आहेत. त्याचसोबत इथे कपॅसिटर कनेक्ट आपल्याला बघायला मिळतो आणि जो सप्लाय व्होल्टेज आहे तो सप्लाय व्होल्टेज नियर अबाउट पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द निगेटिव्ह 100 व्होल्टचा हा सप्लाय व्होल्टेज आपल्याला बघायला मिळतो. ओके, कपॅसिटर ही 1 मायक्रो फॅरेडचा कपॅसिटर आहे आणि इंडक्टर हा 0.5 हेनरीचा आहे आणि रेजिस्टन्स हा 10 ओहमचा इतका आहे. ओके, आणि जे स्विच आहे तो ॲट टी इज इक्वल टू 0 टाईमला स्विच होतोय. ओके, असं हे सर्किट्स आहे. मग याचं आपल्याला काय करायचं आहे, तर याचं आपल्याला नेचरसुद्धा फाइंड आउट करायचं आहे आणि सोल्युशनसुद्धा फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, थोडं फास्टमध्येच मी इथे लिहितोय. ओके, जे चेंजेस आहेत त्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करा. ओके, सो इथे आपल्याला ॲट टी इज इक्वल टू 0 इन्स्टंटला काय मिळणार, तर आय ऑफ 0 इन्स्टंटला सुद्धा 0 एम्पियर मिळणार. का बरं, कारण एक तर एल किंवा सी कोण ना कोणी तिथे ओपन सर्किट शॉर्ट सर्किट असणार आहे. ओके, त्यामुळे हे दोन्ही करंट आपल्याला काय मिळणार आहेत, तर 0 मिळणार आहे. आणि त्यासोबत आर एल सीला जास्त विचार करायचा नाही. व्होल्टेज जो असणार आहे तो सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर ॲट बिफोर स्विचिंग अँड व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर आफ्टर स्विचिंग इज ऑल्सो अ 0 व्होल्ट. ओके, आता इथे आपल्याला टी ग्रेटर दॅन, आता आपल्याला जायचं आहे ॲट टी ग्रेटर दॅन 0 आणि टी ग्रेटर दॅन 0 इन्स्टंटला आपण सगळ्यात अगोदर काय फाइंड आउट करत असतो, तर जनरल इक्वेशन फाइंड आउट करत असतो. जनरल इक्वेशन्स मी इथे डायरेक्टली लिहितोय. बघा, 10 ओहमचा रेजिस्टन्स आहे, करंट प्लस एल डी वाय डी टी, जो एलची व्हॅल्यू 0.5 हेनरी अशा प्रकारे आपल्याला देण्यात आलेली आहे, एल डी आय बाय डी टी, प्लस कपॅसिटर हा 1 मायक्रो फॅरेडचा आहे. मायक्रो म्हणजेच 10चा पॉवर -6. याचं इंटिग्रेशन्स ऑफ आय डी टी इज इक्वल्स टू द व्होल्टेज सोर्स कितीचा होता, तर 100चा व्होल्टेज सोर्स होता. तर अशा प्रकारे आपल्याला हे जनरल इक्वेशन मिळते आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. या जनरल इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो करंट याला थोडं रिअरेंज जर केलं तर आय ऑफ 0 पॉझिटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, असं आपण म्हणूया. ओके, 0.5 डी आय ऑफ, जिथे जिथे तुम्हाला करंट दिसते तिथे फक्त काय करायचं आहे, I0 पॉझिटिव्ह करायचं आहे. 1/1 इंटू 10⁻⁻⁶. ओके, इंटिग्रेशन जे घ्यायचं आहे आय ऑफ 0 पॉझिटिव्ह डी टी विथ रिस्पेक्ट टू द 100 अशा प्रकारे घ्यायचं आहे. ओके, मग आता आय ऑफ 0 पॉझिटिव्हची जर व्हॅल्यू जर बघितली तर ती तर 0 आहे. 10 इंटू 0 म्हणजेच ही इक्वेशन फर्स्ट जी टर्म्स आहे ती 0 होणार. ओके, सेकंड टर्म्स ही फक्त आपली ॲज इट इज राहणार, जे की एल डी आय बाय डी टी आहे आणि डी आय बाय डी टीची व्हॅल्यू ॲट पॉझिटिव्ह इन्स्टंटला आपल्याला अजून मिळालेली नाही. ओके, प्लस इथे जर तुम्ही या टर्म्सला जर बघितलं तर या टर्म्सला तुम्ही काय नाव देणार, सो इट्स अ व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर ॲट 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट. जी व्हॅल्यू पुन्हा किती होती, ती व्हॅल्यूसुद्धा 0च होती. त्यामुळे ही सुद्धा व्हॅल्यू 0, ही व्हॅल्यू तुमची ॲज इट इज असणार 0.5 डी आय बाय डी टी प्लस व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर 0. म्हणजेच काय, तर डेरिवेशन्स ऑफ करंट ॲट 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू द टाईम इज 100 डिवायडेड बाय 0.5. 100 डिवाइड बाय 0.5 केल्यानंतर आपल्याला याचा आन्सर मिळतं, इट्स 200 एम्पियर पर सेकंड्स. ओके, सो अशा प्रकारे आपण याला
एक बॉक्स करून घेऊया जो की आपल्याला समोर लागणार आहे. ओके, मग जे जनरल इक्वेशन्स आहे त्याला आपला स्टेप नंबर 2 डिफरन्शिएटिंग करून घेऊया विथ रिस्पेक्ट टू द टाइम. सो डिफरन्शिएटिंग इक्वेशन नंबर 1 दॅट इज द जनरल इक्वेशन्स. ओके, सो ते आपल्याला काय मिळणार, इट्स 10, आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे. 10 dy/dt प्लस 0.5 d²i/dt². ओके, प्लस 1 याला सुद्धा आपल्याला वर घेऊन घ्यायला पाहिजे. ओके, इंटू i इज इक्वल्स टू द 0. 100चं डेरिवेशन घेतलं, डिफरन्शिएट केलं तर 0 येणार. ओके, मग आता हेच जी व्हॅल्यू आहे या व्हॅल्यूला आपल्याला काय करावं लागणार आहे, याला सेपरेट करावं लागणार आहे. म्हणजेच इथे डिवाइड बाय एल करावं लागणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. डिवाइड बाय एल, एल म्हणजेच कोण, 0.5 हेनरी. सो 10 डिवाइडेड बाय 0.5, तर हा 20 डी आय डायरेक्टली लिहितोय. प्लस इथे किती होणार, इथे फक्त d²i अशा प्रकारे राहणार. ओके, आणि इथे किती राहणार, तर इथे 2 into 10⁻⁴. न्यूमरेटरचे टर्म्स ही डिनॉमिनेटर्सला जर घेतली तर त्यांचं पॉवरचं जे साईन आहे ती चेंज झालेलं असणार आहे. i इज इक्वल्स टू द 0 अशा प्रकारे. ओके, म्हणजेच काय मिळते आहे, सो इट्स d² प्लस 20d प्लस 2 into 10⁻⁶ इज इक्वल्स टू द 0. म्हणजे तिथे आपल्याला काय मिळते आहे, तर a ची व्हॅल्यू ही 1 मिळते आहे, b ची व्हॅल्यू ही 20 मिळते आहे, आणि c ची व्हॅल्यू ही मिळते आहे 2 into 10⁻⁶. आता जर या ABCच्या जर व्हॅल्यू आपल्याला मिळालेलं आहे, तर यांचं जर आपण रूट्स जर फाइंड आउट केले d1 आणि d2, सो d1 आणि d2 रूट्स फाइंड आउट करून घ्या. सो इट्स b² - 4ac अपॉन 2a. सेम फॉर्म्युले आपल्याला पुन्हा रिपीट करावे लागत आहे. सो -20 प्लस मायनस √20² -4. इट्स c ची व्हॅल्यू जी आहे तर 2 into 10⁻⁶ अशा प्रकारे आहे, डिवायडेड बाय आणि यांना जर तुम्ही सॉल्व केलं तर आता हा जो तुम्हाला b² - 4ac जो तुम्हाला टर्म दिसतोय, तर तुम्ही या टर्म्सला b² - 4ac ला सॉल्व करून बघा. ही जी टर्म्स तुम्हाला दिसते b² - 4ac, तर तुम्हाला मॅथ्स एरर येणार. मॅथ्स एरर काय येते, तर ही टर्म्स तुम्हाला √- समथिंग व्हॅल्यू येणार, √- व्हॅल्यू. ओके, सो √- व्हॅल्यू, तर याच व्हॅल्यूला आपल्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये -√मध्ये जर असेल तर या व्हॅल्यूला आपल्याला कसं सॉल्व करता येईल, तर या व्हॅल्यूला सॉल्व करण्यासाठी √- into √n. ओके, सो √- जे असतो तर त्याला आपण इमॅजिनरी टर्म्स जेने इंडिकेट करतो, आणि जो nचा जो स्क्वेअर रूट असतो तो अशा प्रकारे इथे आपल्याला मिळालेला असतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल मला काय सांगायचं आहे, की फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे सांगायचं आहे की जर सपोज ही जर व्हॅल्यू असेल √-9. ओके, सो √-9 कसं सॉल्व करणार, सो √- into √9. सो √- म्हणजे हा j होतो, आणि √9 म्हणजे हा 3 होतो. म्हणजेच √-9 आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये J3 अशा प्रकारे होणार, J3. ओके, आणि इथे J वाले टर्म्स इथे का बरं इंट्रोड्यूस होते, तर मध्ये मायनस साईन येणार. ओके, सो इथे आपण जर यांना सॉल्व केलं, सो हे आपल्याला मी सॉल्व करून बघितलेलं आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या कॅल्सीमध्ये सॉल्व करून बघा. तर ही टर्म्स तुम्हाला मिळणार, जे इंडिकेट करेल √-, आणि हे टर्म सॉल्व केले आणि त्याचा जर अंडर रूट घेतला तर मला तो मिळालेला आहे 28.36 इतका मिळालेला आहे, डिवायडेड बाय 2. ओके, म्हणजे याला डिवाइड बाय 2 जर केलं तर मग आपल्याला हे मिळते -10 ± j of 1414
0.18. ओके. आणि ही टर्म्स कशाच्या कम्पेअर करू शकतो आपण, मायनस अल्फा प्लस मायनस जे ऑफ ओमेगा याच्यासोबत कम्पेअर करणार. आणि म्हणूनच मग आपण इथे येणार द रूट्स आर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. द रूट्स आर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट्स. ओके. आणि म्हणूनच मग याचं जनरल सोल्युशन्स काय असणार आहे ते सुद्धा आपल्याला माहीत आहे. आणि म्हणूनच मग ते म्हणून हॅन्स कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटला आपण काय म्हणतो, हॅन्स इट्स अ अंडर डॅम्प. हॅन्स इट्स नेचर इज अंडर डॅम्प. तर हे अंडर डॅम्प नेचरचं आहे असं आपल्याला सांगतं आहे. आणि म्हणूनच आपण इथे आय ऑफ टी यांचा फाइंड आउट करणार. आय ऑफ टी इज इक्वल्स टू द K1 e रेज टू द पॉवर मायनस अल्फा टी. पुन्हा फॉर्म्युला लिहून देतो इथं, कॉस ओमेगा टी प्लस K2 e रेज टू द पॉवर मायनस अल्फा टी. बट इथे साइन ओमेगा टीने मल्टिप्लाइड केलेलं असणार आहे. ओके. आता ज्या व्हॅल्यूज आपल्याला माहीत आहेत त्या व्हॅल्यूज फक्त इथे इथे लिहू शकतात. अल्फाची व्हॅल्यू ही -10 ऑफ टी आहे. ओके. त्यानंतर कॉस ओमेगाची जी व्हॅल्यू आहे ती आहे 1414.18 टाइम्स ऑफ टी अशा प्रकारे. प्लस K2ची व्हॅल्यू ही आपल्याला माहीत नाही आहे. ई रेज टू दी पॉवर मायनस अल्फाची व्हॅल्यू ही 10 आहे इनटू साइन ऑफ ओमेगा टीची व्हॅल्यू पुन्हा येणार 1414.18 टाइम्स ऑफ टी अशा प्रकारे. ओके. आणि मग आपल्याला इथे सांगण्यात येईल की दिस इज द सोल्युशन ऑफ. याला तुम्ही काय करू शकतात, बॉक्स करू शकतात. आणि हेच सोल्युशन आहे ॲक्च्युली. दिस इज द सोल्युशन ऑफ. बट लास्ट स्टेप आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. टू फाइंड आउट K1 अँड K2. आणि कसं फाइंड आउट करणार आपण, तर इनिशियल कंडिशन्स. टू फाइंड आउट द K1 अँड K2 फ्रॉम इनिशियल कंडिशन्स, ज्याला आपण म्हणतोय T लेस दॅन 0. ओके. ओके. सो T इज इक्वल्स टू द 0 निगेटिव्हला इनिशियल कंडिशन्स. आता इथे काय काय मिळते तर बघा, T इज इक्वल टू 0 पुट डाऊन करा. T इज इक्वल टू 0 पुट डाऊन केल्यानंतर हा जो करंट असणार आहे तो ऑलरेडी आपल्याला 0 मिळालेला आहे. आय ऑफ 0 निगेटिव्ह तो सुद्धा पुट डाऊन करता येईल. तर त्या व्हॅल्यूज मी डायरेक्टली पुट डाऊन करतोय. आय ऑफ टीची व्हॅल्यू 0 होणार आहे. इट्स ए K1 e रेज टू दी पॉवर हा 0 होणार आहे प्लस K2 आणि e रेज टू दी पॉवर 0. आणि जो ओमेगा टीची व्हॅल्यू आहे. ओके. तर साइन 0 हा 0 होतो आणि इथे कॉस 0 हा 1 होतो. हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. आणि याच्यातून आपल्याला काय मिळतंय तर इथे बघा आपल्याला काय मिळतंय, इथं K1 ॲज इट इज राहणार बट K2ची व्हॅल्यू ही 0 झालेली असणार आहे. ओके. म्हणूनच आपल्याला इथे सांगता येईल की K1 इज इक्वल्स टू द 0. आणि अशा प्रकारे आपल्याला याला बॉक्स करता येईल. ओके. मग आपल्याला K2ची व्हॅल्यू पुन्हा फाइंड आउट करायची आहे. त्याच्यामुळे जो इक्वेशन्स आपल्याला आय ऑफ टीचा मिळालेला आहे त्याला आपण काय करणार, पुन्हा डिफरन्शिएट करणार. ओके. डिफरन्शिएट. मला डिफरन्शिएट केल्यानंतर काय म्हणणार, डी आय ऑफ टी ऑफ डी टी इज इक्वल्स टू द K1ची तर व्हॅल्यू 0 होणार आहे. फक्त आपण K2 बद्दल आता इथे घेतोय. सो K2चं इथे डिफरन्शिएशन्स मी काढलेलं आहे. तुम्ही सुद्धा स्वतः डिफरन्शिएशन्स काढून बघा आणि ते डिफरन्शिएशन्स आणि याच्यासोबत कम्पेअर करून बघा बरोबर येते आहे का. ओके. जो पॉवर आहे तो खाली उतरवला. ओके. सो ईचा पॉवर. ओके. कॉसची जी टर्म्स होती ती 14.18 टाइम्स ऑफ टी अशा प्रकारे ठेवली आहे. प्लस साइन 1414.18
टाइम्स ऑफ टी. ओके, पॉवर आहे तो इथे पुन्हा खाली उतरलेला आहे -10. ओके, आणि e रेस टू दी पॉवर -10t. ओके, अशा प्रकारे आपल्याला ते मिळणार. सो इथे जर तुम्ही याला सॉल्व केलं तर K2 आणि e रेस टू दी पॉवर दोन्ही ठिकाणी कॉमन दिसते म्हणून त्याला सुद्धा आपण बाहेर घेऊया. e रेस टू दी पॉवर -10t हा कॉमन दिसतोय म्हणून त्याला बाहेर घेतलेला आहे. तर आतमध्ये कोण राहणार? सो इट्स 1414.18 इंटू कॉस ऑफ 1414.18t. ओके, मायनस काय राहिलेलं आहे इथं 10 ब्रॅकेटमध्ये टाकून देतो याला, म्हणजे ओळखू येईल आपल्याला. साइन 1414.18 टाइम्स ऑफ टी अशा प्रकारे आहे. ओके, मग आता हे जे इक्वेशन्स आपल्याला मिळालेलं आहे या इक्वेशन्समध्ये आपल्याला काय पुट करायचं आहे? तर टी इज इक्वल टू 0 पुट करायचं आहे. तर जिथे पण टीची व्हॅल्यू आहे तिथे 0 पुट करा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ आय ऑफ 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटचा विथ रिस्पेक्ट टू द डी टी, जो की आपण ऑलरेडी अगोदर फाइंड आउट केलेला आहे आणि जो आपल्याला 200 अशा प्रकारे इथे मिळालेला आहे. ओके, सो बिफोर कंडिशन्स आपण ऑलरेडी तिथे फाइंड आउट केलेल्या बघायला मिळतं. ओके, सो मी इथे डायरेक्टली पुट डाऊन करतोय 200 K2 8चा पॉवर हा 0 होणार आणि इथे मिळणार 1414.18 -10 टीची व्हॅल्यू ही 0 पुट केलेली आहे. म्हणजेच काय मिळते? सो 200 इज इक्वल टू K2 टाइम्स ऑफ 1414.18 अशा प्रकारे आपल्याला हे मिळते. म्हणजेच आपण इथे काय सांगू शकतो? द व्हॅल्यू ऑफ K2 इज 200 डिवायडेड बाय 1414.18, जे की तुम्ही सॉल्व केली तर तुम्हाला ते मिळणार 0.1414 इतकी मिळणार. ओके, म्हणजेच आपण म्हणू शकतो K2 इज 0.1414. सो आपल्याला K1 ची व्हॅल्यू तर 0 मिळालेली आहे, बट K2 ची व्हॅल्यू आपल्याला इथे 0.1414 मिळालेली आहे. आणि इथे आपण आता लास्ट स्टेपला सांगू शकतो की पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ K1 and K2 in solution of general equations. That is the equation number 2. त्याला इक्वेशन नंबर 2 आपण दिलेलं आहे. ओके, आणि फायनलाइज मी इथे हे आन्सर लिहितोय. I of t is equal to 0.1414 ब्रॅकेट कंप्लीट e raised to the power -10t आणि फक्त सेकंड वाली K2 वाली टर्म्स इथे आपल्याला बघायला मिळेल. इट्स 1414.18 टाइम्स ऑफ टी. ओके, सो हा जो आपल्याला इथे फायनलाइज डेरिव्हेशन इथे मिळालेला आहे दॅट इज नथिंग बट इट्स अ आन्सर फॉर दिस कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट, ज्याला आपण म्हणतोय अंडर डॅम. ओके.